यानंतर परमपूज्य 108 विद्यासागरजी मुनी महाराज हे आपल्याला आशीर्वचन देतील. ओम नमः सिद्धेभ्य, ओम नमः सिद्धेभ्य, ओम नमः सिद्धेभ्य. वेळेचा अभाव आहे. आज या गडिंग्लज, चंदगड आणि आजरा या तिन्ही तालुक्याच्या वतीनं जो आत्मक्लेश महामोर्चा काढलेला आहे त्याची समाप्ती वर हे प्रवचनच्या माध्यमातून आणि विविध मान्यवरांच्या भाषणाच्या माध्यमातून आणि त्यांचा पाठिंबा दर्शवण्यासाठी विविध भाषणं झाली. याच्या माध्यमातून हा सांगता समारोह चालू आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की हजारो वर्षाची परंपरा असणारा तो नान्नी मठ, कारण की पहिला जे सगळे मठ होते ते दिगंबर अवस्थेमध्ये होते आणि ते हजारो लाखो वर्षाची परंपरा त्या मठांना आहे. हत्तीची परंपरा 700 वर्षाची आहे की ज्याप्रमाणे निचूरपणा 700 वर्षापासून ती हत्तीची परंपरा आजपर्यंत कधी खंडित झाली नाही. परंतु पेटा संस्था असेल आणि वनतारा विभाग असेल, सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून ज्या पेटाच्या माध्यमातून पेटिशन दाखल झाले आणि त्याच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिला की या माधुरी म्हणजे महादेवी हत्तीनीची रवानगी वनतारामध्ये व्हावी. आज जर संविधान बघितलं आणि संविधानाच्या दायरेमध्ये जर आपण आलो तर एक मुख्यत्व बाब आपल्याला समोर दिसेल की संविधानामध्ये निश्चित रूपानं प्रत्येक गोष्टीला नाही हक्क मागण्याचं एक तरतूद उत्कृष्ट रूपानं नाही त्या संविधानामध्ये केलेलं आहे. आज हा हत्तीचा विषय नसून सगळ्यांना वाटायले की हा माधुरी हत्तीचा फक्त विषय आहे. हा हत्तीचा विषय नाही. पहिला आपल्या डोक्यातील सगळे विषय काढून टाका. हा हत्तीचा विषय नसून हा धर्मांच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा आणि संस्कारांचा विषय आहे आणि त्याच्यासाठी ही सगळी गर्दी जमा झाली. आज एक नुसता जैन समाज यात इन्व्हॉल्व आहे अशी बी गोष्ट नाही. पूज्य स्वामीजींनी सुद्धा सांगितलं की यात सगळे समाज इन्व्हॉल्व आहेत. याचं कारण काय आहे? आज धार्मिक अस्मिता आणि धार्मिक संस्कृती आणि संस्कार आहेत. या संस्कारांच्यावर गाज येण्यास सुरुवात या माध्यमातून झालेली आहे. म्हणून निश्चितपणे यामध्ये सर्व समाज एकत्र येऊन या आंदोलनामध्ये निश्चितपणे आंदोलनाला मूर्त रूप देण्याचा प्रयत्न करत आहेत. आज निश्चितपणे एक धार्मिक विधी करणारी जी माधुरी हत्ती होती त्यामध्ये पंचकल्याण पूजा असतील, विधी विधान असेल, भगवंतांचा अभिषेक असेल, भगवंताची शांतीदार असेल, त्याचबरोबर धार्मिक ज्या ज्या विधी आहेत त्या विधीमध्ये नाही कार्य करणारी आणि तिला सगळ्या गोष्टीची जाणीव असणारी अशी माधुरी हत्तीन आहे ती निश्चितपणे वनतरामध्ये पाठवली गेली. आज पेटाचं पहिलं म्हणणं नाही ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी दाखल केलं ते त्यांनी केलं की पहिली माधुरी हत्ती नाही की नाही हे नांदीमध्ये तिच्याकडून भीक मागून घेतली जाते. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या ती विधी भीक मागण्याची नाही. त्या नान्नी मठातील हत्तीने नाही रोज सकाळी वन विहार केला जात होता. हा तिचा निश्चितपणे देखभालीचा एक पहिला प्रसंग. कारण की हत्तीला कसं सांभाळायचं हे निश्चितपणे पेटानं किंवा वनतारानं जैन समाजाला सांगण्याची गरज नाही. कारण की जगामध्ये 16,000 गोशाळा ज्या जगामध्ये चालतात त्यातल्या 14,000 गोशाळा हा जैन समाज चालवत आहे. त्यामुळे हत्ती सांभाळायची निश्चितपणे गोष्ट कुठल्या पेटानं आणि वनतारानं नाही जैन समाजाला सांगू नये ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं पहिला मुद्दा आहे की हत्तीन कसं सांभाळायचं या सांभाळण्याचा एक मुद्दा कोणता पेटानं जो मांडलाय भीक मागण्याची, तो भीक मागण्याची नाही तर त्या हत्ती सांभाळण्यामध्ये पहिली कुठली तरतूद असेल की तिला वन विहार करावा लागतो. आज सुद्धा त्यांनी 2 दिवस झालं वनतराच्या माध्यमातून काय काय व्हिडिओ आज पोस्ट केलेले आहेत. आजचा सुद्धा व्हिडिओ पोस्ट केलाय तो आम्ही पाहिला की ब्रह्मचर्यांच्या माध्यमातून निश्चित रूपानं तो सुद्धा नाही निश्चित रूपानं आम्ही जे करार होतो तेच तिने आज करायल्यात की निश्चित रूपानं वन विहार जो वन विहार करायला दाखवले तोच त्यांनी करलेत आणि दाखवलेत की आम्ही जास्त चांगली व्यवस्था करले. तुमच्यापेक्षा जास्त 100 पटीने व्यवस्था आम्ही पार पाडत होतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या पेटानं ज्या सगळे काय काय पेटिशन दायर केलेले आहेत आम्हाला कुठली हरकत नाही. कारण की पहिलाच सगळ्यात मोठा हृदयाचा मोठेपणा कोणी दाखवला असेल तर जिनसेन स्वामींनी दाखवला. कारण की पेटिशन दाखल झाल्यानंतर निकाल आल्यानंतर 50 तासाच्या आत निश्चितपणे त्यांनी कोणतीही अडचण न करता निरोप देण्यासाठी ती जिनसेन पत्रात तयार झाली. ही सगळ्यात मोठा दिलदारपणा आणि अहिंसेचा सगळ्यात मोठा विजय तिथं निश्चितपणे आहे.
आणि दुसरी गोष्ट कोणती असेल, आज आम्हाला निश्चित रूपानं कुणाला जर हे सांगायचं असेल तर महाराष्ट्र सरकार, निश्चित रूपानं महाराष्ट्र सरकारला, केंद्र सरकारला आणि त्याच्याबरोबर वनतारा प्रशासन आणि त्याच्याबरोबर देशाचे महामहिम राष्ट्रपती यांना मी या आंदोलनाच्या आणि आत्मक्लेश महामोर्चाच्या माध्यमातून एक निश्चित रूपानं महत्वाची सूचना आणि महत्वाचं निवेदन मी या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न निश्चित रूपानं करत आहे. कारण की आज जर निश्चित रूपानं माधुरी अत्तीरला जर परत आणायचं असेल, संविधानानुसार एकच आपल्याला नाही मार्ग आणि एकच रास्ता आपल्याला दिलाय, तो म्हणजे जनरेटा आणि जन आंदोलन. हा जर मार्ग असेल संविधानामध्ये तर निश्चित रूपानं कालचं कोल्हापूरचं आंदोलन असेल, आज गडिंग्लज, आज चंदगडचं आंदोलन असेल आणि याच्या पुढे सुद्धा प्रत्येक गावागावामध्ये निश्चित रूपानं हे जनरेटा आणि जन आंदोलन आणि आत्मक्लेश आणि आत्म महामोर्चा निश्चित रूपानं प्रत्येक गावागावामध्ये निघेल. याची नोंद निश्चित रूपानं या सगळ्या महाराष्ट्र सरकार असेल, त्याचबरोबर केंद्र सरकार असेल, त्याचबरोबर वनतारा प्रशासन असेल आणि त्याचबरोबर पेटा संस्था असेल आणि त्याचबरोबर भारत देशाचे महामहिम राष्ट्रपती जे असतील त्यांना मी याच्या माध्यमातून निवेदन करू इच्छितो की त्यांनी या जनरेटेचा आणि जन आंदोलनाचा आणि सगळ्या माणसांच्या भावनेचा, कारण की प्रत्येक संविधानामध्ये प्रत्येक धर्माला आपल्या आपल्या धार्मिक विधी पार पाडून जगण्याचा अधिकार हे आम्हाला संविधानानंच दिलेला आहे, ही गोष्ट विसरता कामा नये. त्यामुळं या माध्यमातून निश्चित रूपानं पेटा असेल, वनतारा असेल यांनी हे सगळं निवेदन ऐकून महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार निर्णय घ्यायच्या आधी किंवा राष्ट्रपती महामहिम निर्णय घ्यायच्या आधी त्यांनी आपलं मोठेपण दाखवून की निश्चित रूपानं परत सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी स्वतः पेटिशन दायर करावी की हा निश्चित रूपानं आधार भावनेचा आणि धार्मिकतेचा आहे आणि आम्ही या गोष्टीत नाही कोणते हस्तक्षेप न करता ती माधुरी अत्तीर आम्ही परत द्यायला तयार आहे. हा निर्णय निश्चित रूपाने भारत स्वतंत्र व्हायची तारीख यायच्या आत व्हावा. आमच्या धर्माला सुद्धा आणि सगळ्या धर्मांना सुद्धा स्वतंत्र 15 ऑगस्टच्या आतमध्ये द्यावं, मी ही भावना निश्चित रूपाने व्यक्त करतोय. त्या संस्थांनी नोंद घ्यावी आणि त्या संस्थांच्या विश्वस्तांनी सुद्धा नोंद घ्यावी. कारण की निश्चित रूपानं भारत 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला होता तो गुलामगिरीतून. असं सगळे धर्म त्यांची जे धार्मिक विधी आहेत त्या धार्मिक विधीतून सुद्धा निश्चित रूपानं कुणी कुणी त्यांच्यावर बंधन घालण्याचा प्रयत्न केलाय, त्या बंधनातून आम्हाला सुद्धा या 15 ऑगस्टच्या आतमध्ये मुक्त करावे हे निवेदन मी सगळ्या संस्थांना देतो. आणि माझी निश्चित रूपानं परत एक विनंती सगळ्या श्रावकांना आणि इथं सगळ्यांना सांगतोय. पहिला सगळ्यात महत्वाची, सगळ्या संस्था मठाचे मठाधीश असतील, स्वामीजी असतील, त्याचबरोबर सगळ्या पक्षांचे विविध कार्यकर्ते, सगळ्या संस्थांचे पदाधिकारी आणि सगळ्या धर्मांचे जे मान्यवर व्यक्ती इथं उपस्थित आहेत त्यांना मी पहिला निश्चित रूपानं आशीर्वाद देतो. कारण की त्यांनी निश्चित रूपानं या धार्मिक विधाला वाचवण्यासाठी किंवा भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कारांना वाचवण्यासाठी जी हाक दिलेली आहे ती सगळी आशीर्वादास पात्र आहे. ती सगळ्यांना आशीर्वाद देत तुमच्या सगळ्यांचं निश्चित रूपानं अभिनंदन आहे. कारण की तुम्ही पत्रकार सगळ्यात महत्वाची भूमिका आमचे जे पूर्ण या सगळ्या मोर्चाचं निश्चित रूपानं प्रेक्षेपण पूर्ण सरकारपर्यंत, त्या प्रशासनपर्यंत, वनतारा असेल, पेटा असेल, भारत सरकार असेल, महाराष्ट्र राज्याचं सरकार असेल यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सगळ्यात आणि आतापर्यंत उत्कृष्ट पार पाडले. कारण की सगळ्यात जास्त कव्हरेज पहिला जे नाही सगळ्यात मोठी पदयात्रा झाली त्याचं कव्हरेज या पत्रकारांनी अतिशय उत्कृष्ट कोल्हापूरच्या पद्धतीनेच केलं. त्यामुळे त्यांचा आभार मानतोय, आशीर्वादास पात्र आहेत आणि त्यांनी सुद्धा याला सपोर्ट दिलेला आहे. सगळ्या प्राणी संघटना असतील ज्या प्राणी रक्षणाचं लढतात त्यांना सुद्धा मी आशीर्वाद देतो. आणि या माध्यमातून अजून जोपर्यंत ती माधुरी अत्तीर परत येत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील. आणि निश्चित रूपानं या लढ्याच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना निवेदन देऊ शकतो की लवकरात लवकर तुम्ही तुमच्या मनाचा मोठेपणा दाखवून, आम्ही जसं आमच्या मनाचा मोठे देऊन आम्ही मूक मोर्चा आणि आत्मक्लेश मोर्चा काढवले. संयम सोडलेला नाही, संयम सोडणार. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, विश्वाला अहिंसेचे शिकवण देणारा जैन धर्म आहे, त्यामुळे आम्ही 3 काळात कधी संयम सोडणार नाही. काही वक्त्यांनी बोलला, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही निश्चित रूपानं 150 वर्षाचा देश आहे तो अहिंसेमुळे आणि सत्यामुळे जर स्वतंत्र करू शकतोय तर माधुरी अत्तीर तर निश्चित रूपानं फक्त 35 वर्षाचे. आम्ही अहिंसेच्या सत्याच्या माध्यमातून लगेच तिला मुक्त करण्याची शक्ती आमच्यामध्ये निश्चित रूपानं सगळ्यांच्यामध्ये आहे आणि या देशाच्या संस्कृतीमध्ये आहे. त्यामुळे ते आम्ही मुक्त करू शकतोय आणि करण्याचा प्रयत्न सगळ्यांनी संयमानं आणि शांतीनं आणि अहिंसेच्या माध्यमातून हे करण्याचा प्रयत्न करा. याच्यात दुसरं आंदोलन कोणतं असेल
मी सगळ्या श्रावकांना आणि श्राविकांना, सगळ्या नेत्यांना, सगळ्या पत्रकारांना एक विशेष रूपाने एक दुसऱ्या आंदोलनाच्या स्टेपमध्ये जातोय. पहिलं हा मोर्चा आत्मक्लेश मुक मोर्चा असेल, महामोर्चा असेल, पदयात्रा असेल, याच्यामधून पहिली स्टेप आपण पार केली आहे. दुसरी स्टेप आहे ते सही आंदोलन. राष्ट्रपती असेल, महाराष्ट्र राज्य असेल, केंद्र सरकार असेल आणि महामहिम राष्ट्रपती असतील आणि ते वनतारा प्रशासन आणि पेटा प्रशासन असेल, त्यांच्याजवळ एवढ्याच सह्या पोचल्या पाहिजेत की त्यांची इच्छा व्हायला पाहिजे की या हत्तींना परत केल्याशिवाय आम्हाला पर्याय. हे दुसऱ्या भागातलं आंदोलन आहे. प्रत्येक लोकांनी आपापली सही आपल्या परिवारातील सगळ्या